एकदम सुटसुटीत आणि रसरशीत नारळी भात प्रेशर कुकरमध्ये कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। तर नारळी भात बनवण्यासाठी काही सुकामेवा घेतलेला आहे आणि काही खडे मसाले आणि ओल्या नारळाची चव लागणार आहे आपल्याला आणि गूळ। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा घेऊ शकता। मी इथे 5 ते 6 बदाम, 10-12 मनुके आणि 5 ते 6 काजू आणि खडे मसाले। तर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतला आहे। तांदूळ रोजच्या वापरातला मी कोलम तांदूळ घेतलेला आहे। इथे तुम्ही बासमती तांदूळ पण घेऊ शकता। तर मी 2 चमचे साजूक तूप घालते आणि त्यानंतर खडे मसाले घालूयात। खडे मसाल्यांनी छान सुगंध सुटतो आणि भाताला चव पण येतो। कोणताही भात बनवताना आपण खडे मसाल्याचा जर वापर केला तर सुगंध छान सुटतो आणि चव येते। तर यानंतर आपल्याला बदाम घालायचा आहे। आपल्याला सुकामेवा दुसऱ्या भांड्यामध्ये परतवण्याची काही गरज नाही। कुकरमध्येच आपण सगळे सुके मेवे परतवून घेऊयात तुपामध्ये। तर मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहे यामध्ये घालूयात आणि तांदूळ छान खरपूस भाजून घेऊयात, म्हणजे भात छान सुटसुटीत होईल। तर मी इथे 2 ते 3 मिनिट खरपूस भाजून घेते आणि मध्येच थोडा तूप घालूयात आणि आपल्याला ओल्या नारळाची चव इथे भाजून घेऊयात, म्हणजे कच्चपणा निघून जाईल। तर ओल्या नारळाची चव ही मी अर्धा कप घेतली आहे। 1 कप तांदूळ आणि अर्धा कप ओल्या नारळाची चव हा प्रमाण पुरेसा आहे। तर 1 कप तांदळामध्ये 3 ते 4 लोकांना हा नारळी भात होतो। मी यामध्ये मनुके घातले आहे। मनुके पण छान परतवून घेऊयात यामध्येच आणि गूळ घालूयात। तर गूळ आहे ना, अर्धा कपाला मी इथे थोडा कमीच गूळ घेतलेला आहे। तर तुम्ही गोडाचा प्रमाण ना कमी अधिक करू शकता। मी इथे कमी गोड बनवते। तर आपले तांदूळ गरम असल्यामुळे गूळ मेल्ट होण्यास आपल्याला इथे मदत होईल आणि गुळाने ना बघा किती छान कलर आलेला आहे आणि सुगंध पण छान सुटला आहे। तर यामध्ये आपण 3 कप पाणी घालणार आहोत। तर 1 कपाला 3 कप पाणी पुरेसा आहे, कारण आपला तांदूळ हा जुना आहे। जर बासमती तांदूळ असते तर यामध्ये आपल्याला कमी पाणी घालावं लागलं असतं। तर कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना चवीनुसार मीठ घातला तर आणखी चव येते पदार्थाला। तर आपण इथे ना थोडासा चिमूटभर मीठ घालणार आहोत, म्हणजे नारळी भाताला आणखी छान चव येईल। तर कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत इथे, आणि जर बासमती तांदूळ असते तर कुकरची 1च शिट्टी आपल्याला इथे काढावी लागली असती। तर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तर कुकरचे 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर थंड झालं। मी इथे कुकर उघडते। तर इथे काळजीपूर्वक आपल्याला इथं कुकर उघडायचा आहे। बघू शकता नारळी भात एकदम तयार आहे आणि एकदम सुटसुटीत झाला आहे। बिलकुल चिवट नाही आणि बिलकुल गच्च झालेला नाही, एकदम सुटसुटीत झालेला आहे। तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि राखी पौर्णिमा आहे तर तुम्ही हा नारळी भात नक्की बनवून बघा या पद्धतीने प्रेशर कुकरमध्ये। आणि राखी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।